कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. नमस्कार, मी सागर कदम. माझे कोकणमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील महत्त्वाच्या हेडलाईन्स. खेडमध्ये वाळू माफियांकडून रात्रीच्या अंधारात वाळूचा उपसा सुरूच. तालुका प्रशासनाच्या कारवाईला केराची टोपली. चिपळूणमध्ये पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण. चिपळूणसाठी निधी कमी पडून देणार नाही, पालकमंत्री उदय सामंत यांनी दिला शब्द. पोलादपूर तहसीलदार कपिल घोरपडेने 3 लाखाची मागितली लाच. लाच मागितल्या प्रकरणी तहसीलदारावरती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई. आणि अलिबाग रेवस मार्गावरती भीषण अपघात. अपघातात एक महिला ठार तर वाहन चालक जखमी. आता पाहूया सविस्तर वृत्त. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील बांद्री पट्ट्यात म्हणजेच तळे आणि आंबवली महसूल मंडळात गेले अनेक दिवस राजरोसपणे वाळूचा उपसा वाळू माफियांकडून सुरू आहे. तालुका प्रशासनाने आपण अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवरती कारवाई करत असल्याची माध्यमांना सांगितले होते. मात्र पुन्हा एकदा वाळूचा उपसा रात्रीच्या अंधारात सुरू झाला आहे. खेडमधील खाडीपट्ट्यात वाळू माफियांवर चाप ओढून तेथील बोटी आणि संक्षण पंप शासनाने पाण्यात बुडवल्या. त्यानंतर बांद्री पट्ट्यात म्हणजेच तळे आणि आंबवली महसूल मंडळात जगबुडी नदीमध्ये वाळू माफियांनी अक्षरशः थैमान घातलेला आहे. विशेष म्हणजे केंद्र शासनाने पर्यावरण संवेदनशील क्षेत्र म्हणून या भागाला संरक्षित केले आहे. असे असताना त्या ठिकाणी नदीमधून ठिकठिकाणाहून होणारा वाळू उपसा पर्यावरणाला घातक आहे. सर्वच गावांमधून खेडच्या तहसीलदारांना लेखी स्वरूपात अनेक तक्रारी देण्यात आल्या आहेत. तर अनेक ग्रामस्थांनी स्वतः तहसीलदारांना प्रत्यक्ष भेटून देखील तक्रारी केलेल्या आहेत. जेसीबी मशीनद्वारे मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा केला जात असल्याने अनेक ठिकाणी असलेल्या गावच्या नळपाणी योजनांचे डोह कोरडे पडत चालले आहेत. तर काही गावांमध्ये आतापासूनच पाण्याची भीषण टंचाई जाणवू लागली आहे. इतक्या स्वरूपात तक्रारी होऊन देखील दररोज रात्री या ठिकाणी वाळूचा उपसा राजरोज सुरू असल्याने हा वाळू उपसा महसूल विभागाच्या आशीर्वादाने तर सुरू नाही ना, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. जिल्हाधिकारी आणि जिल्हाधिकारी खनिकर्म अधिकारी आता यावरती काय कारवाई करतायत याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते चिपळूणमध्ये वेगवेगळ्या विकास कामांचा भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा नुकताच पार पडलाय. गोवळकोट येथील खेळाचे मैदान, उत्तरमधील मैदानाचा विकास, कवी माधव व कवी साडविलकरांचे शब्दशिल्पांचे लोकार्पण, स्वामी मठ रस्ता व ग्रॅव्हिटी पाण्याचे योजनेचे भूमिपूजन, नारायण तलाव ओपन जिम लोकार्पण आणि इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र येथील सौर वीज प्रकल्पाचा शुभारंभ नुकताच पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आलाय. यावेळी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. चिपळूणमधील ज्येष्ठ साहित्यिकांचा सन्मान देखील करण्यात आला. यावेळी चिपळूणच्या विकासासाठी निधी कमी पडून देणार नाही असा शब्द उद्योग मंत्री व पालकमंत्री उदय सामंत यांनी दिलाय. मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी कार्यक्रमाचा उत्तम नियोजन केल्याबद्दल पालकमंत्री सामंत यांनी त्यांचे कौतुक केले. विकासाचा ध्यास दाखवलेला आहे आणि विकास यानंतर पुढील सन्मान जो आहे ते या भाषा दिन सादर करतोय. कुसुमाग्रह आम्हा सौभाग्य आम्ही बोलतो मराठी ज्ञानरश्मी वाचनालयाने आपल्या सभागृहाला डॉक्टर कान्हाजी बोलत आहे त्यांना ही मनापासून शुभेच्छा. स्वरचित गीतांची सीडी त्यांनी प्रकाशित केली. मला आश्चर्य वाटतं की नगर परिषदेचे आमचे प्रशासक भोसले साहेब जेव्हा मला म्हटलं की असा असा एक कोर्स करायचा आहे, आम्ही म्हटलं संपूर्ण सहकार्य करू तुम्हाला, कारण चिपळूण ही कलावंतांची आणि साहित्यिकांची भूमी आहे. साहेब त्याला ज्या पहिल्यांदा चिपळूणमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचं सहभोजन झालं होतं, त्याबरोबर संदेश खडग हे नाटक, या नाटकाचा पहिला प्रयोग चिपळूणला झाला होता आणि त्यानंतर अनेक नाटकं झाली सावरकरांची. स्वतः सावरकर ह्या नाटकाला इथं उपस्थित होते.
उत्तरक्रिया नाटकाच्या वेळेला सावरकर म्हणाले होते, सावरकरांचे ते शब्द आहेत, एक वेडीचा प्रवेश आहे, त्या प्रवेशात ती असं म्हणते की एकाच माणसाची उत्तरक्रिया करायची असेल तर दर्भ लागतात, पण असंख्यांची उत्तरक्रिया करायची असेल दर्भ नको, दळभार हवा. क्रांतिकारक असलेले स्वातंत्र्यवीर सावरकर ज्यांच्यावर सरकारची बंदी आहे, त्यावेळेला सशस्त्र क्रांतीचा केतू उभा करण्याचं काम करण्याची जी प्रेरणा स्वातंत्र्यवीर सावरकरांनी दिली होती. चिपळूण शहर हे असं आहे. आज साहित्यिकांचे सन्मान होतात, साहित्यिकांना मानधन मिळतं. कवी माधव चिपळूण शहरात राहत होते, 8 रुपये पेन्शन होती, 20 रुपये औषधाला जायचे आणि 40 रुपये सगळं कुटुंब भागायचं. पण तरी हा माणूस सन्मानाने कविता लिहित होता. या माणसाच्या मनात शिवाजी महाराजांबद्दल प्रेम होतं, तिथल्या अंग्रेजांच्या सेनेबद्दल प्रेम होतं. त्यांनी सगळ्या त्या कविता लिहिल्या, त्या अशा लिहिलेलं. आज आपण जे शब्दशिल्पाचं अनावरण केले, ती कविता जी आहे ती कविता म्हणून वेगळी नाही आहे. ती कविता माधवांनी अंग्र्यांवर एक दीर्घकाव्य लिहायला घेतलं होतं, त्या दीर्घकाव्याचं मंगलाचरण आहे. तर काय करायला पाहिजे, त्याच्यासाठी अभ्यासपूर्ण काहीतरी करायला पाहिजे. मग सगळे वक्ते बोलवणार आहोत, दिवसभर चर्चासत्र घेणार आहोत आणि त्यातून निर्माण होणारे एक शोधनिबंधांचं पुस्तक प्रकाशित करणार आहोत. पोलादपूर तहसीलदार कपिल घोरपडे यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करत जमिनीमधील तफावत दूर करण्यासाठी 3 लाख रुपयांची मागणी केल्याप्रकरणी तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार कपिल घोरपडे यांच्या विरोधात लाचलुचपत रायगडच्या युनिटने भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमन निहाय कारवाई करण्यात आली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार पोलादपूर येथील तक्रारदार यांना अखत्यारपत्र दिलेल्या चिमण पार्टे राहणार पार्टेकोण पोलादपूर येथे असलेल्या जमिनीच्या तफावतीबाबत दावा दाखल केला होता. सदर दाव्याचा निर्णय देऊन आदेशाची प्रत देण्याकरता 31 जानेवारी रोजी तक्रारदार यांच्याकडे तहसीलदार घोरपडे यांनी 3 लाख रुपये लाचेच्या रकमेची मागणी केल्याची तक्रार 3 फेब्रुवारी रोजी दिली होती. तक्रारीच्या अनुषंगाने 4 फेब्रुवारी रोजी करण्यात आलेल्या पडताळणी दरम्यान तहसीलदार कपिल घोरपडे यांनी तक्रारदार यांच्याकडे जमिनीची तफावत बाबत दाखल केलेल्या दाव्याच्या आदेशाकरिता रक्कम रुपये 3 लाख लाचेच्या रकमेची मागणी करून तडजोडी अंती रक्कम रुपये 2.5 लाख मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार 5 फेब्रुवारी रोजी व 18 फेब्रुवारी रोजी आरोपी लोकसेवक कपिल घोरपडे यांच्या विरोधात सापळा आयोजित करण्यात आला, परंतु त्यांना संशय आल्याने त्यांनी लाचेची रक्कम स्वीकारली नाही. मात्र लाच मागितल्या प्रकरणी तहसीलदार कपिल घोरपडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शशिकांत पाडावे, पोलीस उपअधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रायगड अलिबाग हे करीत आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी महाड शहरातील ऐतिहासिक सामाजिक क्रांतीचे ठिकाण असणाऱ्या चौदार तळी येथे महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पमालिका अर्पण करून अभिवादन केले. किल्ले रायगडावरती देखील छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून सकपाळ यांनी सरकारवरती निशाणा साधलाय. या छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करण्याकरता आणि हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याच्या अनुषंगानं त्या विचाराचं संवर्धन आणि संरक्षण करण्याकरता काँग्रेस पक्ष बांधील आहे. आणि मी देखील काँग्रेस पक्षाचा प्रांताध्यक्ष झाल्यानंतर आज या ठिकाणी शिवाजी महाराजांना अभिवादन करण्याकरता आणि माझ्यासारखा एक मावळा, माझ्यासारखा एक सैनिक हिंदवी स्वराज्याच्या संकल्पनेकरता कटिबद्ध आहे ही प्रतिज्ञा घेण्याकरता मी आज या ठिकाणी आलेलो आहे. दुसऱ्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक नाकारणारी जी मंडळी होती, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वंगळ अपप्रचार करणारी जी मंडळी होती, दुर्दैवाने आज त्या विचारांचीच मंडळी केंद्रात आणि राज्यात कुठेतरी सत्तेवर बसलेली आहे. त्यामुळे सतत ज्यांनी शिवरायांना छळलं तो विचार दुर्दैवानं आज जिवंत आहे. त्या विरोधातही लढण्याचा आमचा संकल्प आहे. छत्रपती शिवाजी महाराज केवळ आदिलशाहीच्या, निजामशाहीच्या आणि औरंगजेबाच्या विरोधातच लढले नाही, तर ते तात्कालीन स्वतःला धर्ममार्तंड समजणारे आणि या भारतीय आपल्या संस्कृती परंपरेवर स्पृश्य अस्पृश्यता, भेदाभेद हा त्या ठिकाणी अस्पृश्य आणि हा असमाजवादी आणि चुकीचा विचार घेऊन जी काम करणारी मंडळी होती त्यांच्या विरोधात छत्रपती शिवाजी महाराज हे लढले. आज आदिलशाही गेली, औरंगजेब गेले,
निजामशाही गेली. मात्र दुर्दैवानं आज हा जो जातीयचा वादाचा विचार आहे तो जातीवादाचा विचार आजही आपल्याला कायम असल्याचं आढळून येतो. आज शिवाजी महाराजांची मला माफी मागावीशी वाटते, कारण आज शिवाजी महाराज आमचा स्वाभिमान आहे, आमचा अभिमान आहे. मात्र आजही त्यांच्या विरोधात अपप्रचार करणारी मंडळी थकलेली नाही आणि या मंडळीच्या पाठीशी कुठेतरी राज आश्रय पण आहे, हे देखील एक चित्र आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करा आणि सुरक्षा मिळवा हे धोरण आज राज्य सरकारकडून कुठेतरी अवलंबलं जातं, त्याचंही दुःख आहे. एक अभिनेता शिवाजी महाराजांबद्दल भलतं सलतं बोलतो, सरकार त्याच्यावर कारवाई करत नाही, अटक करत नाही, त्याला काळकोठडीत घालत नाही, तर त्याच्या घरापुढे पोलिसांचा पहारा देते, पोलिसांचं संरक्षण देतं. एक इतिहासकाराला शिवाजी महाराजांच्या बद्दल अपशब्द फोनवर बोलून एक इतिहासकाराला निनावी फोन येतो, तो निनावी नसून तो एका सरकारमधल्या धार्जिण्या एका माणसाचा फोन येतो आणि तो फोनवर केवळ इतिहासकारांनाच धमकत नाही तर शिवाजी महाराजांबद्दलही भलतं सलतं बोलतो. त्यामुळे तोही अपमान करतो, त्यालाही संरक्षण दिलं जातं. ज्या सावरकरांनी त्यांच्या साहित्यात शिवाजी महाराजांना स्थान दिलं नाही, संभाजी महाराजांचा अपमान केला, त्या सावरकर शिवाजी महाराजांचा, संभाजी महाराजांचा अपमान करतात आणि त्यांना पुरस्कार दिला जातो. त्यामुळे अपमान करा, पुरस्कार घ्या, अपमान करा, सुरक्षा द्या, हे जे आज सरकारच्या वतीनं जे सुरू आहे त्याबद्दल मी दुःख आणि खंत व्यक्त करतो आणि छत्रपतींची माफी मागतो की आज आपल्या माघारी आम्ही आपल्या विचाराचं जतन करण्यात कुठेतरी कमी पडत आहोत. ही माफी देखील त्यांना मागतो. मात्र माफी मागत असताना आगामी काळात हिंदवी स्वराज्याचा विचार आणि छत्रपतींचा विचार आम्ही पुढे घेऊन जाऊ आणि हा जो शिवाजी महाराजांच्या विरोधातला जो विचार याला लवकरच आम्ही या टकमक टोकावरून त्याचं विसर्जन करू, हा देखील संकल्प या ठिकाणी घेण्याकरता आज काँग्रेसचा प्रांताध्यक्ष या नात्याने मी आलेलो आहे. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज करत असलेल्या देहदान व रक्तदानाच्या कार्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऋण व्यक्त केले आहेत. जगद्गुरू रामानंदचार्य नरेंद्रचार्य महाराज यांचे सामाजिक कार्य अतिशय मोठे आहे. धार्मिक क्षेत्रासोबतच सामाजिक कार्यात त्यांचा मोठा पुढाकार असतो. देहदान, रक्तदानाच्या त्यांच्या चळवळी मी अतिशय जवळून बघितल्या आहेत. गेल्या जानेवारी महिन्यात संस्थांतर्फे 1239 रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात आली आणि त्यातून 1,36,270 बाटल्या इतके रक्त संकलित करण्यात आले. एका महिन्यात इतक्या मोठ्या प्रमाणात रक्त संकलित करण्याचा हा एक विक्रमच असावा. हे रक्त शासकीय रुग्णालयात उपचार घेणाऱ्या गोरगरिबांना दिले जाते. देहदानाची सुद्धा मोठी चळवळ ते चालवतात. आत्तापर्यंत 81 जणांनी देहदान केले आणि ते वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आले. यातील 12 जणांनी अवयवदान देखील केले. समाजाची ही फार मोठी सेवा आहे. संस्थांचे सर्वच उपक्रम हे शासनाला मदत करणारेच असतात. त्यांच्याप्रती ऋण व्यक्त करतानाच मी संस्थांना या लोकोपयोगी कार्यासाठी शुभेच्छा देतो. आदरणीय नरेंद्राचार्य महाराजांना वंदन करतो. रोहा तालुक्यातील हाकेच्या अंतरावर असलेल्या रोठ खुर्द येथील सनी ग्रुप ऑफ कंपनीचे मालक श्री निलेश चौधरी यांच्या शिवार्य शिवमंदिरात दिनांक 27 फेब्रुवारी रोजी अमावस्येनिमित्त 101 दाम्पत्य यांच्या उपस्थितीत 149वा मासिक रुद्राभिषेक रायगड जिल्हा मासिक रुद्राभिषेक जंगम पुरोहित मंडळ यांच्या उपस्थितीत व मंत्रघोषात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी जिल्हाभरातील जंगम माहेश्वर मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याचबरोबर धाटाव, रोठ, वरसे, रोहा शहरातील अनेक दाम्पत्य पूजेसाठी यावेळी उपस्थित होते. राजपुरोहित प्रकाश शास्त्री यांनी अतिशय उत्तमरित्या पूजेच्या मांडणीची सोप्या पद्धतीने माहिती दिल्याने उपस्थित दाम्पत्यांना मोठा आनंद झाला. उपस्थित जंगम माहेश्वर यांच्या मंत्रघोषाने या परिसरातील वातावरण अतिशय भक्तिमय झाले होते. निलेश चौधरी यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन उत्तमरित्या करण्यात आले. सदर कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवर दाम्पत्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला होता.
रोहा तालुक्यातील यशवंत ग्रामपंचायत धाटाव येथील प्रसिद्ध श्री मल्लिकार्जुन शिव मंदिरात महाशिवरात्री निमित्त मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून शिवभक्त भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतलाय। धाटाव ग्रामस्थ यांचे आध्यात्मिक कार्य चांगले असून दरवर्षी धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक, कला, क्रीडा, शैक्षणिक अशा विविध उपक्रमाला प्राधान्य उत्साहात दिले जाते। श्री मल्लिकार्जुन शिव मंदिरात पहाटेपासून दुपारपर्यंत धाटाव विभागातील अनेक शिवभक्तांनी मंदिरात रुद्राभिषेक केले। दुपारी 3 वाजता श्री मल्लिकार्जुन महादेवाची पालखी धाटाव गावात घरोघरी जाऊन मोठा उत्सव साजरा केला जातो। यावेळी गावात प्रत्येक घरासमोर रांगोळी, पताका, विद्युत रोषणाई केली होती। अतिशय भक्तिमय वातावरणात पालखीचे स्वागत ग्रामस्थांनी घरोघरी केले होते। खालूबाजा, वारकरी संप्रदायाचे भजन, त्याचबरोबर महिला नाचगाणी असा आनंद यावेळी पालखीनिमित्त साजरा करण्यात आला। यावर्षी पालखीचे उत्तम सजावट केलेली पाहायला मिळत होती। ही पालखी संपूर्ण गावात घरोघरी फिरून दर्शन सोहळा साजरा करण्यात आला। पालखी रात्री 2 वाजता पुन्हा मंदिरात पोहोचली। त्यानंतर पहाटे धाटाव परिसरातील सर्व ग्रामस्थ, महिला, आबालथोर हे मंदिरात जाऊन महाशिवरात्रीचे पारणे उपवास रात्रीच मंदिरात बनवलेल्या महाप्रसादी घेऊन सोडवला जातो। ही येथील फार पुरातन काळातील प्रथा आहे। यावेळी गावातील जंगम माहेश्वर यांच्या पूजा विधीमध्ये मोठा मान असतो। बाटू विद्यापीठामध्ये दिनांक 27 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता विद्यापीठ ग्रंथालय विभागात मराठी गौरव दिन कार्यक्रमाचे उद्घाटन विद्यापीठाचे कुलगुरू कर्नल प्राध्यापक डॉक्टर कारभारी काळे, विशेष अतिथी श्री केशव जाधव, अव्वर सचिव उच्च व तंत्र शिक्षण विभाग मंत्रालय, मुख्य अतिथी सौ सुजाता पाटील, प्राचार्य व उपाध्यक्षा कोकण मराठी साहित्य परिषद रायगड आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला। ढोल ताशांच्या गजरामध्ये ग्रंथदिंडी विद्यापीठ ग्रंथालय ते विद्यापीठ प्रांगणातून पुन्हा विद्यापीठ ग्रंथालयपर्यंत आयोजित करण्यात आली होती। विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर कारभारी काळे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात उद्बोधित करताना मराठी भाषेवर असलेले प्रेम आणि भाषेचे महत्त्व सरांनी आपल्या शब्दातून व्यक्त करून सगळ्या उपस्थितांना उद्बोधित केले। या मराठी भाषा दिनानिमित्त विशेष अतिथी साहित्यिक श्री केशव जाधव यांनी त्यांच्या काव्यातून मराठीचे आणि साहित्याचे नाते मांडले आणि आपली मराठी भाषा कशी जपली पाहिजे आणि ती कशी वृद्धिगत करता येईल याचे मार्गदर्शन केले। मुख्य अतिथी सुजाता पाटील यांचे व्याख्यान देखील आयोजित करण्यात आले होते। ग्रंथालय कमिटी व विभागातील कर्मचारी यांच्या अथक प्रयत्नातून यशस्वीरित्या मराठी गौरव दिन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठामध्ये साजरा करण्यात आला। अलिबाग रेवस मार्गावरती सोमवारी रात्री 11:15च्या सुमारास भीषण अपघात झालाय। या झालेल्या अपघातात एक महिला ठार झाली तर वाहन चालक गंभीर जखमी झाला आहे। चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन डाव्या बाजूला रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावरती जोरदार धडकलाय। यामध्ये वैजयंती दशरथ पाटील व वाहन चालक राजू नागर हे दोघेही गंभीर जखमी झाले। या अपघाताची माहिती मांडवा सागरी पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी लगेच घटनास्थळी धाव घेऊन स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने जखमींना अपघातग्रस्त वाहनातून बाहेर काढून अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले। मात्र यामध्ये उपचारादरम्यान वैजयंती पाटील यांचे निधन झाले तर वाहन चालक राजू नागर हा गंभीर जखमी झाला आहे। वाहन चालकावरती मांडवा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या अपघाताबाबत अधिक तपास मांडवा सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक भुई यांच्या मार्गदर्शनाखाली मांडवा सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार वैभव पाटील हे करीत आहेत। या बातमीसह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इत्थंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण।